अकोला जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यानंतर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. 9 बियाणे कंपन्यांविरुद्ध 10 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. अकोला जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या आणि बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. उगवण न झाल्याने पहिल्या पेरणीचा खर्च वाया गेला असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कृषी विभागाने जिल्हाभरातून प्राप्त झालेल्या तक्रारींची पडताळणी केली. त्यानंतर 9 बियाणे कंपन्यांविरुद्ध 10 ठिकाणी FIR दाखल करण्यात आली असून एका कंपनीविरुद्ध 2 ठिकाणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ओसवाल, विगर, ईगल, ॲश्युअर, इनोव्हेज, ग्रीन गोल्ड, दफ्तरी, अंकुर आणि बाफना या कंपन्यांचा यात समावेश आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित कंपन्यांकडून मिळणार का आणि दोषींवर आणखी कठोर कारवाई होणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. कृषी विभागाने मात्र दोषी कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. आज अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने एकूण 9 कंपन्यांवरती 10 ठिकाणी आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. यामध्ये आपण बियाणे कायदा 1966, बियाणे अधिनियम 1968 आणि भारतीय न्याय संहिता 318-4 च्या अन्वये आपण गुन्हे दाखल केले. यामध्ये ऑस्कर सीड्स, विगर सीड्स, ॲश्युअर सीड्स, दफ्तरी सीड्स, बाफना सीड्स आणि त्याच्यानंतर ईगल सीड्स, अंकुर सीड्स या पद्धती या कंपन्यांचा आपण समावेश केला आहे.